तिला बघितल्याबरोबर पाठ तिच्या अंगाला चढायची. बॅ बॅ करून तिच्याजवळ घुटमळायची. बॅ बॅ करून तिच्याजवळ घुटमळायची. आज 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 रानात जायला तिला थोडा उशीर झाला होता. तिला थोडा उशीर झाला होता. रस्त्यात बाई भेटल्या. बाई म्हणाल्या, "का गं रत्ने? अगं रत्ने, शिक जरा." "आई, मी काय करू? पुस्तक नाही, कपडे नाही, आणि जेवायला भाकरही नाही." बाई असं रत्ने म्हणाली. घाईत असतानाही बाईने तिला जवळ घेतलं. त्या म्हणाल्या, "अगं रत्ने, आता पुस्तकं, खिचडी, कपडे सारं सारं सरकार देत आहे. सारं सारं सरकार देत आहे." "असं बाई, हे तर मला माहीतच नव्हतं." घाबऱ्या आश्चर्याने रत्नी म्हणाली. "आता मात्र उद्यापासून मी नक्कीच राहते." असं म्हणत रत्नी पळत गेली. असं म्हणतच रत्नी पळत गेली. रत्नीच्या शेळ्या खूप लांबल्या होत्या. रत्नीच्या शेळ्या बऱ्याच पुढे गेल्या होत्या. तिने बाई रत्नीच्या पाठमोऱ्या कृतीकडे पाहतच राहिल्या. एका मुलीला शाळेकडे वळवल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पसरलं होतं. आता रत्नी शेळ्यांसोबत नजरेआड झाली होती. रत्नीच्या शेळ्या खूप लांबल्या होत्या. तिने धावत धावत बिळोबाच्या माळ्यावर शेळ्या आपल्या. "का फुलले, आज बिळोबाच्या माळ्यावर कुणीच दिसत नाही." याचं रत्नीला आश्चर्य. 8 दिवसात रत्नीला रानात खूप बदल झालेला दिसला. याचं तिला आश्चर्य वाटलं. अचानक तिचे लक्ष समोर लागलेल्या बोर्डाकडे गेले. त्यावर आकाशात उडणाऱ्या दगडाचे चित्र काढले होते. डोंगराचे चित्र काढत होते. डोळ्यावर चित्र पाहून रत्नी पुढे सरकली आणि प्रचंड मोठा आवाज झाला आणि आकाशात सफेद दगड उडाले. "काय होतंय?" हे कळायच्या आतच आकाशात उडालेला दगड तिच्या डोक्यात कोसळला आणि ती खाली पडली. "माय, पाणी, पाणी, पाणी." या शब्दांनी रत्नीने शेवटचा श्वास घेतला. रत्नी मेल्याची वार्ता साऱ्या गावात वाऱ्यासारखी पसरली. सारा गाव जमला. सर्वांना भरभरून आले होते. गावाच्या नांगरट्याने गावकऱ्यांचे रथही लावून गेले होते. सरपंच म्हणाले, "बघा गावकऱ्यांनो, आता हा बोर्ड जर रत्नीला वाचता आला असता, मग प्राणाला मुक्ती नसती. आता या बोर्डावर मध्ये कोणी जाऊ नये असं लिहिलेलं आहे. आता या बोर्डावर मध्ये कोणी जाऊ नये असं लिहिलेलं आहे. ते रत्नीला वाचता आलं नाही. ते रत्नीला वाचता आलं नाही. म्हणून ती आला गेली आणि या सोन्यासारख्या पोरीचा हातनात जीव गेला बऱ्यांनो, हातनात जीव गेला." या अपघातापासून आपण काय तर शिकलं पाहिजे. या अपघातापासून आपण काय तर शिकलं पाहिजे बऱ्यांनो. बापू शिव्या तेवढ्यात शिक्षण समितीच्या अध्यक्षांमध्ये पैसे बोलले काढले म्हणाले, तर 500 मागत घेऊ आणि म्हणाले, हजार दोनशे "आता किती नाही गावातली कोणती पोत घरी ठेवणार." गावाकडून कोणीतरी धावत पळत येत होतं. त्या शाळेतल्या बाई होत्या. आम्ही काढली 5 मिनिटासारखे बाईंनी छिन्न विछिन्न रत्नीकडे पाहिलं आणि बाईच्या मनात रत्नीचे शब्द घुमत होते. "बाई, उद्या शाळेत येणार